18 जुलैला पंढरपूर येथे जी सद्बुद्धी दिंडी निघणार आहे त्याच्या तयारीसाठी म्हणून आज स्वाभिमानीचा जिल्हा बैठक घेतलेली आणि त्याच्यामध्ये सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे। शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी सुचावी म्हणून ही सद्बुद्धी दिंडी आम्ही वाखरी ते पंढरपूर अशी काढलेली आहे आणि त्याच्या तयारीसाठी म्हणून आजची ही बैठक होती। वेगवेगळ्या मार्गाने अजूनही आंदोलन सुरू आहेत। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होतोय असं असताना फक्त रेटण्याचा प्रयत्न अजूनही सांगली जिल्ह्यामध्ये रेखांकनाच्या बाबतीमध्ये असतील किंवा तशा जाहिराती सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करते पण 13च्या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे। नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत येथे मोनार्क कंपनीचा प्रतिनिधी मी सरकारी माणूस आहे असं खोटं सांगून शेतकऱ्यांच्या संमतीचे फॉर्म भरून घेताना दिसला। हे ज्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी 10-20 गावातले शेतकरी मोठ्या संख्येनं जमले आणि त्या खाजगी व्यक्तीनं खरं तर त्याला काही अधिकार नसताना बेकायदेशीररित्या जो काही फॉर्म गोळा करत होता ते सगळे गोळा केलेले फॉर्म एकत्रित करून ते सगळे पेटवून टाकले। म्हणजे अशा पद्धतीनं ड्रोन सर्वे करायला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे, तोही हाणून पाडलेला आहे। गेल्या महिन्यामध्ये विट्याजवळ एका गावामध्ये रात्री 3:30 वाजता 3 DYSP 3 प्रांत आणि जवळपास 400 पोलीस ज्याच्यामध्ये दंगल निवारण पथक होतं अशा फौजपाटा घेऊन रात्री जमीन मोजायला गेलेले होते। परंतु भाग्यनगर एक छोटंसं गाव आहे 500-600 लोकवस्तीचं, तिथल्या महिलांनी एकत्रित येऊन त्या सगळ्या लोकांना पळवून लावलेलं आहे। दिंडी काढणं म्हणजे वेगळे पण काय असणार आहे सुबुद्धी तर आपण द्यावी असं म्हणताय पण वेगळे पण काय या एक तर हा सर्वपक्षीय मेळावा आधी होईल 11 वाजता। त्याच्यानंतर सगळे 13 जिल्ह्यातले शेतकरी त्या भागातले त्या आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्वपक्षीय नेते त्या मेळाव्याला आलेले असतील आणि तो मेळावा संपल्यानंतर आम्ही वाखरी ते पंढरपूर विठ्ठल मंदिर इथंपर्यंत सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत आणि नंतर नामदेव पायरीला अभिषेक करून जसं गेल्या वर्षी आषाढी एकादशीला आम्ही पांडुरंगाला अभिषेक करून साकडं घातलं आणि सरकारला सुबुद्धी सुचवण्याचं मागणी केली, प्रार्थना केली आणि आम्हाला यश मिळालं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागातून तो शक्तिपीठ महामार्ग बाहेर गेला। आता संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना या शक्तिपीठ महामार्गाच्या वरवंट्यातून आम्हाला वाचव म्हणून पांडुरंगाला साकडं घालायला म्हणून ही दिंडी आहे। मुख्यमंत्र्यांनी खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात घोषणा काल मोठी केली। अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला एका शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांना फोन करून म्हटलं की माझं लग्न होत नाही आहे, काहीतरी यामध्ये करा, शेतकऱ्याची खूप वाईट अवस्था आहे। काय सध्या परिस्थिती आहे का? आजपर्यंत सरकारची जी काही शेतीबाबतची जी धोरणं राहिलेली आहेत त्यामुळं जे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत आणि तोट्याची शेती झाली आहे, शेतकऱ्याची शेती तोट्याची आहे हे सांगायला कोणा एक अर्थतज्ञाची गरज नाही, कोणा ज्योतिषाची गरज नाही, ते आता माहितीच आहे सगळ्यांना। आणि हे सगळ्यात आधी कळालेलं आहे शेतकऱ्याच्या पोरीला आणि त्यामुळं कुठलीही शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याबरोबर लग्न करायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं आज ग्रामीण भागामध्ये जर जाऊन बघितलं तर 45 वय झालं तरीसुद्धा लग्न झालेलं नाही अशी प्रत्येक गावात किमान 15 ते 20 तरुण आज आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे प्रत्येक मुलगा त्याच्याही 2च दिवसापूर्वी नाशिकमध्ये जो एक आमचा कार्यकर्ता एक गायकवाड नावाचा ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा एक आश्रम चालवतात। त्यांनी मला सांगितलं ते विद्यार्थी इथं कोल्हापूरला आले होते आणि मला भेटले। त्या गायकवाडने सांगितलं
की आत्तापर्यंत त्या आश्रमातून गेल्या 15 वर्षामध्ये 35 मुली बाहेर पडल्या, त्यातल्या एकाही मुलीनं शेतकऱ्याबरोबर लग्न केलं नाही. लग्न झाली सगळ्यांची, पण एकाही मुलीनं शेतकऱ्यावर लग्न केलं नाही. कारण ज्या बापामुळं ज्या शेतीमुळं आपल्या बापाला आत्महत्या करायला लागली, त्या शेतकऱ्याबरोबर आता लग्न करायचं नाही असं मुलींनी निर्धार केला आहे. हे सगळं चित्र बघितल्यानंतर मुलांची लग्न होतीलच कसं, हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तो प्रश्न राज्यकर्त्यांनीच निर्माण केला आहे त्यांच्या धोरणाच्या माध्यमातून. ते धोरण दुरुस्त झाल्यानंतर ही परिस्थिती बदलू शकते, पण त्यालाही अजून काही वर्षे जावी लागतील. परंतु आत्तापासून धोरण बदलावं लागेल आणि शेती फायद्यात आणावी लागेल. खरं तर कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री असतील किंवा मंत्र्यांकडून सरकारची पाठ थोपटली जाते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच खरं तर या सगळ्या कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली किंवा आश्वासन दिलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात घोषणा करायला वेळ लागला असता तरी आता कोणतीही निवडणूक नसताना आम्ही ही कर्जमाफी केली असं म्हणत पाठ. खरं तर ही फसवणूक आहे. काही मंत्री म्हणतात की मी कधीच सरकारला चांगलं म्हणत नाही, म्हणणारही नाही, कारण त्यांनी फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे गेली 12 वर्षे सत्तेत आहेत. ते आता जवळजवळ 7 वर्षे मुख्यमंत्री आहेत, 2.5 वर्षे उपमुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्षनेते पण होते. त्यांना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती आहे. मग असं असताना आपण काय करू शकतो सत्तेवर आलो तर, हे माहिती असताना त्यांनी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार असं का सांगितलं, हे त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही त्यांनी घोषणा करणं वेगळं, पण जो माणूस प्रत्यक्षामध्ये प्रशासनामध्ये काम करतो, ज्यांना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती आहे, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तुमचा 7-12 कोरा करतो असं सांगून शेतकऱ्यांची मतं घेतली. आणि प्रत्यक्षामध्ये जे काय आज त्यांचं अटी शर्ती निकष लावलेत हे बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे घागरभर पाणी देतो म्हणून, आणि दिलं आहे फक्त पेलाभर. आणि म्हणून भलेही त्यांचे मंत्री स्वतःची पाठ थोपटत असतील, पण आम्ही काय त्यांची पाठ थोपटणार नाही. खरं तर राज्याच्या अधिवेशन आत्ताच झालं. पुरवणी मागण्यांची आकडे गेल्या काही वर्षात इतके वाढलेले आहेत, कॅगनं त्यावर ताशेरे ओढलेले आहेत, काळजी व्यक्त केलेली आहे की आर्थिक परिस्थिती राज्याची नसताना अशा पद्धतीनं कोट्यावधी रुपयांची पुरवणी मागण्या तिथं येत आहेत आणि त्या मान्य केल्या जात आहेत. खरं तर रिझर्व्ह बँकेसहित नीती आयोग असून दे किंवा कॅगनंसुद्धा जी काय वित्तीय तूट सातत्यानं निर्माण व्हायला लागलेली आहे त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे. आणि वेगानं महाराष्ट्र राज्य हे आजारी राज्याच्या दिशेनं चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सवंग लोकप्रियतेच्या घोषणा थांबायला तयार नाही. नको असलेले प्रकल्प लादायचे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 7 लाख कोटी रुपयाचे रस्ते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचाच भरणा जास्त आहे प्रकल्प राबवले गेले. आणि हे सगळे कर्जातून, काही कर्ज त्यातलं बहुतेक कर्ज हे जनतेनंच फेडायचं आहे टोलच्या माध्यमातून, आणि बाकीचं राज्य सरकारनं जागतिक बँकेतनं कर्ज काढायचं आहे. जर राज्याचं उत्पन्नच कमी असेल, आमदनी 54 आणि खर्चा रुपया, असे जर का उधळपट्टीची भूमिका राज्यकर्त्यांची असेल तर राज्याची आर्थिक शिस्त कशी राहील. राजकीय प्रश्न म्हणजे शरद पवार गटाचे 10 पैकी 9 आमदार भाजपमध्ये आपण जावे किंवा NDA सोबत जावे अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. जयंत पाटील त्यासाठी पुढाकार घेत आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळामध्ये. कसं बघता एकूणच या सगळ्या घडामोडी? खरं तर पवारसाहेब हे महाराष्ट्रातले सगळ्यात ज्येष्ठ आणि सगळ्यात अनुभवी राजकीय नेते आहेत. हा जो संभ्रम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेला आहे त्यांच्या पक्षाबद्दल आणि जनतेमध्ये सुद्धा, त्याचा खुलासा, त्याची स्पष्टता त्यांनीच केलं पाहिजे. कारण सत्तेच्या बाजूनं सगळेच चाललेले आहेत, पण पवारसाहेबांची भूमिका काय आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्याबद्दल त्यांनीच एकदा स्पष्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु सगळे गेले तरीसुद्धा आम्ही मात्र जनतेच्या बाजूनं राहू, सामान्य माणसाच्या बाजूनं राहू
आम्ही लढत राहू. ते पण जयंत पाटील अगदी मानसपुत्र म्हणतात स्वतःला शरद पवार यांचे, ते पण अशा पद्धतीनं जर पुढाकार या सगळ्यामध्ये घेत असतील तर मग कुठंतरी पाणी मुरते अशा पद्धतीची चर्चा आहे काय? नेमकं त्यांनी पुढाकार घेतलाय का नाही मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीचा जर निर्णय शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी घेतला तर आता ते जनतेच्या मनातनं उतरतील आणि जनता त्यांना थाळा देणार नाही, एवढं मात्र मी नक्की सांगतो.